काँग्रेस खासदार आणि भाजप आमदारात शाब्दिक खडाजंगी झालाय। विजयकुमार गावित भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भाजपात गेलेत असं गोवाल पाडवी यांनी म्हटलंय। भाजपात गेलो तेव्हा भाजप सत्तेत नव्हती, गावित यांनी प्रत्युत्तर दिलं। भाजप आमदार विजयकुमार गावित आणि काँग्रेस खासदार गोवाल पाडवी यांच्यात जुंपली। त्यांनी भ्रष्टाचारचे आरोपही लागले, त्याच्यावर कोर्टाची कारवाई झाली आहे, गायकवाड समिती बसवली गेली। असं असताना मला वाटतं त्यांच्यावरती जे आरोप लागले, त्यांनी जे कॅश खात्यामध्ये डिपॉझिट केलं असेल, त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, इन्कम टॅक्सची या काय असेल, तर ते लपवण्यासाठी मला वाटतं त्यांनी पक्षांतर केलं होतं, ते पळून गेले। आमचं मन स्वच्छ आहे म्हणून आम्ही इथं काँग्रेसमध्ये। सर्वांच्या माहितीसाठी आपल्याला सांगू इच्छितो की मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा भाजप सत्तेवर नव्हती। तुम्ही सर्वांनी तपासून बघावं आणि आरोप करणाऱ्याने माहिती घेतल्याशिवाय आरोप करू नये। उगीच म्हणतात ना, उचलली जीभ लावली टाळ्याला, तशा पद्धतीने वागणं त्यांना हे शोभत नाही, खासदार म्हणून आणि आमदार म्हणून।